लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार 12व्या हप्त्यासोबत 13व्या हप्त्याची भेट मिळणार. आजच पैसे होणार जमा. जून व जुलै महिन्याचे दोन दोन गिफ्ट आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे. तसेच पैठणी साडी आता फ्रीमध्ये वाटप केली जाणार आहे. तर आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार त्याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जून महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. तसेच फ्री साडी, पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार, दोन दोन गिफ्ट कोणते मिळणार, संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर आता आपण व्हिडिओला लाईक करूया. आपण मेन टॉपिक वरती आता येऊया. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता बघा पुढची लेटेस्ट अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. ती अशी आहे. तसेच ती म्हणजे जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे. त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. तर बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील व्ह्युअर्स ही पैठणी साडी जिंकू शकतात. ही मोफत फ्रीमध्ये साडी दिली जाणार आहे. तर ही साडी तुम्हाला कधी दिली जाणार, तर ज्या दिवशी आपल्या या युट्यूब चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा कंप्लीट होईल, त्या दिवशी आपल्याच या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. ठीक आहे, तर या पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी त्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी गिफ्टच्या स्वरूपात दिली जाणार आहे. आणि 100% अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी असणार आहे. तर बघा आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर कंप्लीट आहेत. ठीक आहे, ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. 100K वरती आपण ऑलरेडी पैठणी साडी वाटप केली आहे. आता आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट आहे 2 लाख सबस्क्रायबर 200K वरती. ठीक आहे, तर 200K वरती आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. 2 पैठणी साड्यांचा गिव्हअवे ठेवलेला आहे. तर 2 लकी विनरला या पैठणी साड्या मिळणार आहेत ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी. ठीक आहे, सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत, सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं नेक्स्ट जे टार्गेट असणार आहे, सध्या जी आपल्या चॅनलची अचिव्हमेंट आहे त्यामध्ये आपल्या चॅनलला सध्या सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे. नेक्स्ट टार्गेट असणार आहे गोल्ड प्ले बटन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे गोल्ड प्ले बटनच्या नंतर डायमंड प्ले बटन. ठीक आहे, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत व आपल्याला सिल्वर क्रिएटर अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. जर तुम्ही सर्वांनी लाईक सबस्क्राईब केले तर लवकरच आपले 1 मिलियन होतील व आपल्या चॅनलला लवकरच गोल्ड प्ले बटन सुद्धा भेटू शकते. त्यामुळे सर्वांनी खूप जास्त प्रमाणामध्ये सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती किंवा ही महत्त्वपूर्ण अपडेट सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. तर बघा नक्कीच आपल्या चॅनलला एक दिवसची सिल्वर प्ले बटन तर मिळाले आहे, लवकरच गोल्ड प्ले मिळेल आणि आय होप आपण डायमंड प्ले बटन पर्यंतचा टप्पा पार करू. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व सपोर्टमुळे नक्कीच आपल्याला डायमंड प्ले बटन सुद्धा या चॅनलवरती मिळेल. ठीक आहे, वन डे. ठीक आहे, मग आता माहित नाही त्यासाठी किती वर्ष लागतील, काही अनप्रेडिक्टेबल आहे, प्रेडिक्टेबल आहे सर्व गोष्टी. ठीक आहे, तर बघा नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा. आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे तो आहे लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता. तर बघा ऑथेंटिक अपडेट साठी आपला मराठी अनिकेत हा युट्यूब चॅनल सुप्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, कारण की आपल्या चॅनलवर जी अपडेट दिली जाते ती एकदम ऑथेंटिक रिअलिस्टिक असते. तर बघा जून महिन्याचा आता 12वा हप्ता वाटप संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर अपडेट अशी आहे की आता निधी मंजूर झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी पहिली गोष्ट, पहिला टप्पा, पहिली प्रोसेस पार पडलेली आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. आता खात्यात 100% पैसे होणार आहेत जमा. ठीक आहे, पण कधी पैसे जमा होणार आता आपण त्या संदर्भात माहिती पाहूया. तर बघा महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी, पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. तर बघा लाडकी बहीण योजना 12वा हप्त्या संदर्भात ही लेटेस्ट आणि सर्वात मोठी अपडेट आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता मोठी अपडेट, पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता बघा 1500 रुपयाचा तुम्हाला हा हप्ता मिळणार की 2100चा मिळणार, या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुलासा केलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की सध्याचा जो तुम्हाला पैसे मिळत आहेत हे 1500चाच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जो 12वा हप्ता मिळणार आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 12वा हप्ता असेल
13वा हप्ता असेल, हे पैसे 1500 प्रमाणेच तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना 12वा हप्ता जून महिन्याचा, त्या संदर्भात अपडेट आहे. आता याच्यामध्ये काही नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहेत. तर बघा, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे किंवा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना हा लाभ कायम मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तसेच काही नवीन नियम आहेत, जसं की 4 व्हीलर गाडी असेल तुमच्याकडे, म्हणजे 4 चाकी असेल, तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. हा पण या ठिकाणी नियम ऍड करा. ठीक आहे. तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषमध्ये बसत नाहीत, अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. या काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत. जर तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत असाल तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता, तर तसेच आता तुम्ही सरकारी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळवू शकता. एकतर तुम्ही संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ मिळवू शकता किंवा एकतर तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवू शकता. तुम्ही एक साथ दोन्ही योजनांचा लाभ मिळवू शकत नाही. ठीक आहे. तसेच ज्या महिला नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात व लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात, अशा महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. मग 1500 मिळणार नाहीत, तर या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत, कारण की यांना ऑलरेडी 1000 रुपये नमो शेतकरी या योजनेअंतर्गत दिले जात आहेत, यांना मिळत आहेत. ठीक आहे. त्यामुळे बघा, तुम्ही एकतर कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता, अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे महायुती सरकारने. आता बघा, बांधकाम कामगार योजनेसंदर्भात अपडेट आहे. सर्व बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे, खूप मोठी खुशखबर आहे. तर बघा, 30 भांड्याचा संच संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. तर हा तुम्हाला स्क्रीनवरती संच दिसत आहे, हा संच तुम्हाला या योजनेमधून मिळणार आहे. मग याच्यामध्ये बघा, चमच्यापासून, ताटपासून, ग्लासपासून, वाटी, चमचा पासून, प्रेशर कुकर पर्यंत, कढई, प्रेशर कुकर, असे सर्व, टाकी असेल, त्याच्यामध्ये अनेक भांड्यांचा समावेश आहे, जे तुम्हाला रेग्युलर यूज साठी भांडी आपल्या घरामध्ये लागतात. या सर्व भांडी तुम्हाला या योजनेतून मिळणार आहेत. जे पण या योजनेसाठी पात्र ठरतील त्या सर्वांना हा लाभ मिळणारच आहे. तसेच आता भरपूर जणांचा प्रश्न आहे की आम्हाला बांधकाम कामगार या योजनेचा लाभ मिळवायचा आहे, तर आम्ही ऑनलाईन नोंदणी कशी करू शकतो किंवा फॉर्म कसा भरू शकतो, अर्ज कसे करू शकतो, काय प्रक्रिया आहे, त्या संदर्भात सुद्धा आता खुलासा झालेला आहे, मोठी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. तर बघा, बांधकाम कामगार या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे. ही सर्वात पहिली स्टेप आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढची, तिसरी आणि चौथी 4 स्टेप मध्ये तुम्ही नोंदणी करू शकता. आता आपण तिसरी स्टेप पाहूया. तर थर्ड स्टेप आहे, तुमचं आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथी प्रोसेस या ठिकाणी आहे, ती म्हणजे ₹1 पेमेंट करून अर्ज सक्रिय करा. मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व प्रोसेस करून तुम्ही बांधकाम कामगार या योजनेसाठी नोंदणी करू शकता. अशा प्रकारे अपडेट आहे. आता बघा, नमस्कार, आजची लेटेस्ट अपडेट आता लाडकी बहीण योजने संदर्भात. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की तुम्हाला आता 1500 गुणिले 2 म्हणजे थेट डबल हप्ता मिळू शकतो. थेट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. आता डबल हप्ता कसा मिळू शकतो, तर बघा, तुम्हाला आता जूनचा 12वा हप्ता तर मिळणार आहे, सोबत तुम्हाला 13व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे, कारण की डबल हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे, कारण की जून महिना आता संपत आलेला आहे. जून महिना संपण्यासाठी उरलेले आहेत फक्त 4 दिवस. फक्त 4 दिवस उरले. त्यामुळे आता लगेच जुलै महिना सुरू होत असल्या कारणामुळे तुम्हाला जून व जुलै महिन्याचे दोन्ही पैसे एकत्र मिळणार आहेत, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. आता सर्व महिलांचा एकच प्रश्न आहे की दादा, आम्हाला जून महिन्याचा हप्ता कधी येणार, कधीपर्यंत आम्हाला हे पैसे जमा होणार. तर सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर सांगतो, तर सर्वात अगोदर पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यापैकी सर्वात अगोदर 15 जिल्ह्यात पैसे येणार आहेत. बघा, 36 पैकी 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत. मग हे 15 जिल्हे कोणते आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत? आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, 15 जिल्ह्यामध्ये पैसे होणार वाटप. तर सर्वात जो पहिला जिल्हा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा. सेकंड जिल्हा आहे सातारा जिल्हा. थर्ड जिल्हा आहे अमरावती जिल्हा. तर बघा, हे टॉप 3 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे होणार आहेत वाटप. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा 4 नंबरचा जिल्हा कोणता आहे, तर बघा, चौथा जिल्हा, 5वा जिल्हा आणि 6वा जिल्हा.
4 नंबरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. 5 नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. 6 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 7 नंबरचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी जिल्हा. 8 नंबरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा. 9 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे 10 नंबरचा जिल्हा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. 10 नंबरचा जिल्हा आहे मुंबई जिल्हा. 11 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. 12 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. तर हे 15 जिल्ह्यापैकी पहिले 12 जिल्हे आहेत, टॉप 12 जिल्हे आहेत. आता आपण पुढची यादी पाहूया. तर बघा 13वा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात सर्वात अगोदर जून जुलै महिन्याचे पैसे वाटप होणार आहेत, तो जिल्हा आहे पुणे जिल्हा. 14 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि 15वा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या टॉप 15 जिल्हे बघा, टॉप 15 जिल्हे हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जून आणि जुलै महिन्याचे पैसे होणार आहेत जमा. अखेर आता सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली आहे, कारण की 12वा हप्ता 13वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. सर्व महिलांसाठी खुशखबर. तसेच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीला आता महायुती सरकार 1500 रुपयाच्या लाभावरती थांबवणार नाही, तर महायुती सरकार लाडक्या बहिणीला देणार आहे 2100 रुपयांचा लाभ. पुढच्या 5 वर्षामध्ये बघा, 5 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणीला 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे आणि हे पैसे तुम्हाला 100% मिळणार आहेत. फक्त तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कधी सुद्धा योग्य निर्णय होईल व तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा घोषणा केली आहे की निवडणुकीदरम्यान त्यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणीला आम्ही 1500चे 2100 करणार, 2100चे 1500 देणार, 1500चे 3000 आणि तुम्ही सरकारची ताकद वाढवली, आर्थिक ताकद वाढवली की ते पैसे 3000 पेक्षाही जास्त देणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला लवकरच 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढची लेटेस्ट अपडेट, लाडक्या बहिणींपैकी बऱ्याचशा अशा बहिणी आहेत ज्यांना मे महिन्याचा पैसे आले नाहीत. 5 लाख महिला अशा आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता आला नाही. आता बघा कारण काय आहे, तर याचं एकच कारण आहे, या सर्व महिला सर्व अटी निकषमध्ये पात्र आहेत तरी सुद्धा यांना पैसे मिळाले नाहीत. याचं एकच कारण आहे ते म्हणजे बँक अकाउंट यांचे KYC ला आले आहे. म्हणजेच की बँक अकाउंटची पुन्हा एकदा या सर्व महिलांना KYC करायचे आहे. KYC नसल्यामुळे आधार श्री इनॅक्टिव्हेट करण्यात आले आहे. त्यामुळे डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमची बँकेची KYC पूर्ण करून घ्या, मग तुम्हाला 100% पैसे मिळतील. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील हे सर्व जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता सोबत 13वा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे. सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे. लाडक्या बहिणींना बघा 11वा हप्ता मे महिन्याचा जमा झालेला आहे. 5 जून पर्यंत हे पैसे जमा झाले होते. 2 तारखेला 2 जून ते 5 जून या कालावधीमध्ये तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला. मे महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा उशीर झाला होता. ठीक आहे. आता बघा जून आणि जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 30% लाभार्थ्यांना लाभ मिळेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% लाभार्थ्यांना लाभ मिळेल. तिसऱ्या टप्प्यामध्ये 25% आणि चौथ्या टप्प्यामध्ये 20% महिलांना लाभ मिळणार आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. 12वा आणि 13वा हप्ता आता तुम्हाला सोबतच दिला जाणार आहे. जून जुलै महिन्याचे हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. अशा प्रकारे सध्या नियोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार, तर या ठिकाणी बघा 2 शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे 12व्या हप्त्यासंदर्भात. पहिली शक्यता काय, दुसरी शक्यता काय, तर बघा पहिली शक्यता या ठिकाणी अशी वर्तवली जात आहे की 30 जून अगोदर लाडक्या बहिणीला 12वा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर दुसरी शक्यता अशी वर्तवली जात आहे की 5 जुलैपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. त्यामुळे बघायला एक तर 30 जून अगोदर किंवा 5 जुलैपर्यंत सर्वांना 100% 12वा आणि 13वा हप्ता मिळणार आहे.